तर लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यात जमा करून रक्कम सीएससी केंद्र चालकाने हडप केली आहे। सीएससी केंद्र चालकाचा हा प्रताप समोर आलाय आणि यानंतर सीएससी केंद्र चालक फरार देखील झालाय। 33 जणांचे आधार कार्ड वापरून 3,19,500 रुपये त्याने उचलले। तर नांदेडच्या हदगाव तालुक्यातील ही धक्कादायक घटना आहे। तर लाडक्या बहिणीच्या योजनेत आणखी एक घोळ समोर येतो। याआधी देखील अशीच प्रकरणं समोर आली होती। आधार कार्ड 1 महिन्यापूर्वी त्यांनी मला मागितलं होतं। त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या विहिरीचे पैसे तुमच्या खात्यावर पडणार आहेत। तर मी त्याला आधार आणि पासबुक दिलं। तर बुधवारी खात्यावर पैसे पडले 4,500 रुपये आणि आम्ही त्याला गुरुवारी पैसे उचलून दिले 4,500 त्याच्या खात्यावर। ते म्हणला, आम्हाला विचारलं त्यानं, तुम्हाला मेसेज आला का म्हणला। आम्ही म्हणलो मेसेज आला। ते माझा मेसेज आहे म्हणला, विहिरीचे पैसे आले माझे, उचलून द्या। आम्ही त्याला उचलून दिले पैसे। मला पैसे आले। तुम्हाला पैसे आले खात्यावर? हो, पैसे खात्यावर आले, मी उचलले। हो, त्याला का दिली नाही, मागली त्याला 2-3दा, तर मी दिले नाही त्याला पैसे। आम्हाला हे माहितच नव्हतं। आम्हाला वाटलं बा डेलीच जातो आम्ही झेरॉक्स बिरॉक्स काढायला, त्याच्यामुळे ते म्हणलं बा असं म्हणून दिली हिरीसाठी।